समग्र अवतार लक्ष्मी समग्र अवतार समग्र अवतार लक्ष्मी समग्र अवतार लक्ष्मी समग्र अवतार लक्ष्मी समग्र अवतार मला माहित आहे तुम्हाला पाठ नाही, पण घाबरायचं नाही. घासाठी सही लारे 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 करून आपण काही हरकत नाही. हे आमचे सगळे जुने श्रोते आहे, त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही बरं का सानप बाबा. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती, अवतार्य देऊनी कर्णा हाती कीर्ती दे गंती मिरविली, ज्ञाने उपदेशिला चतुरा नन वैराग्य शुका ते बोधुण, ऐश्वर्य वाढविला अर्जुन ब्रह्म सनातन पावविला. जसं सहाही गुणाचा वाटप भगवंताने केला ताई, तसं भगवान बाबाने जो ज्या योग्यतेचा असेल त्याला त्याला तो गुण दिला. कोणी उभा असेल बरं का, आणि बाबाच्या दरबारात आला असेल, यशस्वी भव, त्याला आशीर्वाद दिला बाबाने, यशे थोरविला. अज्ञानी असेल त्याला ज्ञान दिलं, गरीब असेल त्याला श्रीमंत केलं. ना बारीक विचार करा डोळे लावून. सगळ्यांनी जेवढे जेवढे कोयते घेऊ घेऊ ऊस तोडत होते ते भगवान बाबाच्या दरबारात गेले. आता त्यांच्या दरबारात वॉचमॅन उभे आहे, एवढे श्रीमंत केले. लक्षात ठेवा. यश, ज्ञान, ऐश्वर्य, वैराग्य, सगळ्या गुणाचा वाटप. म्हणून संत भगवान बाबा, भगवान संतही असतात आणि संत भगवानही होतो, हे बाबाकडे पाहायचं. आणि त्यांच्या जयंती निमित्ताने हा कार्यक्रम आहे. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे, कृपेपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. आणि कृपेत काय ताकद आहे ताई, याची कल्पना कृपा करणाऱ्याला नाही. तो ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो, शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा, नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून बाता हांत गावात. लय ताकद कोणात रे? दिल्लीच्या सतपाल. लेका सतपालच्या हाताला हात लावला का तू बटर खाणाऱ्या? दिल्लीच्या सतपाल पहलवानामध्ये खूप ताकद होती. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते, त्याची झाली होती. हे बटर खाऊन बाता मारतं, लय ताकद. म्हणून शक्ती में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. तसं आळणे कृपेची काय ताकद आहे हे ज्याच्या ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. छाया तू बडी घणी तुझेस बडो न कोय. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. कृपा करणारा सुद्धा त्यापेक्षा श्रेष्ठ नाही. थोडस डोळ्यापुढे चित्र आणा. ज्यांच्यावर कृपा झाली, सावरगावकर, ज्यांच्यावर कृपा झाली ते हनुमानजी, ज्यानं कृपा केली ते श्रीरामजी. घरी गेल्यावर डोकं चालवा. कृपा करणारा राम आहे आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे. काय झालं? ज्यानं कृपा केली तो राम पुलावून चालत चालत गेला आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव एका उडीत लंकेत गेला. घरी गेल्यावर डोकं चालवा. म्हणून छाया तू बडी घणी. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे आणि ती कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे, हे लक्षात ठेवा. वेगळ्या विचारात वडील आहे, दुबार पेरणीचं संकट आहे. पहिलं कर्ज काढून बियाणं आणलं होतं, जेवण जात नाही बापाला. 10 वर्षाचा मुलगा शाळेला जाताना म्हणतो फी द्या पप्पा, या आगीत रॉकेल. बाप रागावून म्हणला जा, शिकलाच पाहिजे का शाळा? मोठा अधिकारी होणार आहे का? इकडे मी संकटात आहे का, दुसरं पेरायचं आहे, त्याला कर्ज कोण देईल? तू शाळा फीला पैसे जाणे देणार? झालं. अशा वेळेला आई मध्यस्थी करते. आई त्याच कामावर आहे.
इकडे इकडे बेटा इकडे काय अरे तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पैसे मी देते तुला. झालं, पप्पा गेले जेवून. देना काय तू म्हणली होती पैसे देईल. तिला माहीत आहे पैसे देईल म्हटलं, पण माझ्याजवळ पैसे नाही. पण तिच्या लक्षात येतं याचा बाप जेवण करून गेला तरी याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे. मम्मी हुशार, बरोबर कोट जवळ गेली, कोटच्या खिशातले पैसे काढले, बाळाला दिले. माझा दृष्टांत संपला. सानप बाबा, कोट बापाचा आहे पण हात आईचा. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये आईच्या हाताची गरज आहे. तसं परमेश्वराची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? सर जमलं. जमलं आता. विठ्ठल विठ्ठल परमेश्वराची इच्छा नसू द्या कृपा करण्याची, पण मध्यस्थी संतांनी करू द्या, देवाला कृपा करावीच लागते. सगळे गोपाळ बसवले, पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल. शिदोऱ्या सोडा, शिदोऱ्या सोडा, शिदोऱ्या. सानप बाबा शिदोऱ्या सोडल्या पण देव झाले नाराज. काय आणलं रे? कडण काला ताक चटणी पिठलं भाकरी. मग माझे आहे तैसे पाहे, माय तरी गराज आहे. गराज आहे म्हटल्यावर एक फाटक्या कपड्याचा गोपाळ रडतच उठला. अरे का रडतो? तुम्ही मोठ्याचे मुलं, तुमची शिदोरी श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम, आणि आम्हा गरीबाला म्हणता चांगला आणा. मग चांगले कोठून आणावे गोपाळ, चांगले कोठून आणावे गोपाळ, चांगले कोठून आणावे गोपाळ, कोठून आणावे गोपाळ. आमचा दुबळा संसार, आमचा दुबळा संसार, आमचा दुबळा संसार, आमचा दुबळा संसार. चांगले कुठून आणावे गोपाळ, आमचा दुबळा संसार, आमचा दुबळा संसार. कुठून आणावे चांगले कोठुणी आणावे गोपाळा आमचा दुबळा संसार. तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी, नका करू दुरी माझं पाया वेगळे वगैरे. तुझं लागी सर्व घरदार, जाळीला संसार. तुकोबाराय उठले. काय देवा आता घर आहे का मला? घरी जाऊन चांगला आणा. मग काय करू? सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून घ्या. करावं लागलं का? मध्यस्थी संतांनी केली. नाहीतर बिभीषण वैऱ्याचा भाऊ आहे, ज्याच्यासोबत लढाई करायची आहे ना त्याचा भाऊ आहे बिभीषण. आणि बिभीषण रामचंद्र प्रभूकडे आला. हनुमान जी ला विचारलो कौन है? वही तो है भगवान जिसका नाम आपने सुना होगा, रावण का छोटा भाई विभीषण. रात दिन सुमरन करता है लंका में, सीता माँ का तलाश करने की मदद उन्होंने की, तो रावण का छोटा भाई विभीषण है. रावण का भाई विभीषण, हाँ तो मैं क्या करूं? आप उसका स्वीकार करो. किती स्वीकार? तुम उपकार सुग्रीव ही कीना. सुग्रीवावर उपकार, विभीषणावर उपकार का? मध्यस्थी हनुमानजी. लंकेचा राजा केला. रामचंद्राची कृपा बिभीषणावर झाली, याचं कारण मध्यस्थी हनुमानजीनं केली. एकदा संतानं मध्यस्थी केली ना, इच्छा देवाची नसू द्या तरी पूर्तता करावीच लागते. पाळी पंढरीनाथ लया, तरी तिच्या हाती सतत पावते, हाती सतत पावते, पाळी पंढरीनाथ लया चांगा, बस भरपूर झाला. आता देवाची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये गरज साधू संताची आहे.
मग ते साधू संत असतात कसे? नामदेवराय सांगतात, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोण्या ठाव अहंतेचा. सर्वाभूती एक वासुदेव पाहे. हरिरेव जगत जगदेव हरिही, हरि तो जगतो नाही भिन्न वपुः इति यस्य मतिः. त्याला म्हणतात साधू, त्याला म्हणतात संत. त्यांना संसारात देव दिसत होता, आम्हाला देवळात संसार दिसतो बरं का. ते इथली लोक सगळी चांगली आहे बाबा. तिकडच्या गोष्टी सांगतो, तिकडच्या म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडच्या. पंढरपूरला तिथं गेल्यानंतर बारीला लागला. 22 तासांनी त्याचा नंबर पांडुरंगाच्या जवळ आला. तिथं त्याला त्याच्या गावचा महादेव दिसला. महादेव काय, अरे तू कधी आला रे? म्हणला मी दुपारून निघलो घरून. दुपारून? आणि मी काल लागलो गोपाळपूरला. का तू माझ्या पुढं कसा? मुख्यमंत्र्याचे पी आहे का नाही, हां, ते माझा मुलगा एकाच वर्गात शिकले. मग घुसलो वशिल्यानं. तू दुपारपर्यंत गावालाच होता? हो. शेताकडे गेलता का? गेलतो ना. माझ्या रानाकडे लक्ष दिलं का? दिलं ना. लागण चालली ना ऊसाची? कुठं? 10 फुटावर विठोबा, तिथं लागण ऊसाची. बरं, आम्हाला संसारात तुम्ही पहा, त्यांना आपल्याला देवळात संसार दिसतो, संताला संसारात देव दिसला. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. आवडी विठाबाई माझी, 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 आवडी विठाबाई. कांदा मुळा भाजी, आवडी विठाबाई माझी, आवडी विठाबाई माझी, आवडी विठाबाई माझी. आवडी विठाबाई कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी नवगा झाला माझा हरी. एवढंच नाही मस्के पाटील, एवढंच नाही. मोठ हाकताना, विहिरीकडे पाहताना, बैलाकडे पाहताना, झाडावरील पक्षी पाहताना फक्त विठ्ठल दिसायचा सावता बाबाला. बैल विठ्ठल, विहीर विठ्ठल, मोठ विठ्ठल गे, या झाडावरी राघो मैना त्याही विठ्ठल गे. याला म्हणता सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सोनिया ठाव अंतेचा, सोनिया ठाव अंतेचा, सोनिया ठाव अंतेचा. त्यांना गाढवात देव दिसला, त्यांना कुत्र्यात देव दिसला. ते नामदेवराय स्वयंपाक करत बसले होते चंद्रभागेच्या वाडा. स्वयंपाक झाला, लगेच होतो कीर्तनात, काही काळजी करू नका. आणि देव परीक्षा घ्यायला कुत्र होऊन आला. मामा स्वयंपाक करीत पैसाला. केशव स्वान रूपी आला, कारण बोलण्याला पुरावा द्यावा लागतो ना रे, काही ठोकून चालते का? ते आमचे प्रकाश महाराज साठे म्हणतात, बुवा कीर्तनकाराने बोलण्याला पुरावा द्यावा. जो कीर्तनकार पुरावा देत नसेल त्याला पुरावा. ते आपलं चाललंय. काय म्हणतील तुम्ही सांगता बाबा, पण याला पुरावा काय? संतांनी लिहिलेलं वाचून दाखवतो. नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वान रूपी आला, रोट्या घेऊन पळाला, सर्वाभूती विठ्ठल. नामदेवरायानं ओळखलं आणि वाटी घेतली तुपाची. बरं का सांगा, तुपाची वाटी. आणि तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे पळतात नामदेवराय. आता इमानदारीनं सांगा बसलेले, आपल्या चपात्या कुत्र्यानं पळवल्यावर. पण नामदेवरायाने ओळखलं, माझी परीक्षा घ्यायला देवाला. म्हणून नामा घेऊन तुपाची वाटी
देवा रे कोरड्या चपात्या खाऊ नको अरे म्हणून सर्वाभूती एक वासुदेव पाहे. आता पुढचे शब्द. अहंतेचा ठाव पुसला आहे. बरं का, हे दोन गोष्टी लक्षात घ्या. घाबरू नका अजिबात, अजिबात नाही. आपलं मस्त जमलं आता, अजिबात कोणाचा विचार नाही करायचा. आपला आनंद आपण लुटू. हा, अहंतेचा ठाव पुसला आहे. याचं कारण आहे हे सर्व चालतंय त्याच्यामुळे. या बोधावर संत येत आहे. माणूस म्हणतो पठ्ठ्यामुळे चाललं, पठ्ठ्यामुळे चाललं, पठ्ठ्यामुळे. अरे पठ्ठ्यामुळे नाही, ते त्याच्यामुळे. नाही तर हे सर्व चालवणारा तो आहे. आपण पहा, चाल हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरिविना. मुला एवढं कळत नाही का? चाल हे शरीर पायाची असते. अरे पायाच्या सत्तेनं जर शरीर चालतात सकाराम पाटील, तर प्रेताला पाय असतात का नसतात? असतात ना. म्हणजे एखाद्या जाडजूड प्रेतानं म्हटलं असतं, पोरं तुम्ही चौघं उचलू शकत नाही रे मला. मग तुम्ही डांबरी रोडनं या, मी येड्या बाबोईतून येतो आणि तिथंच स्मशानात आल्यावर पेटवा. येतं का चालत? मग पाय असून चालत नाही, डोळे असून पाहत नाही, सगळे इंद्रिय डेड बॉडीला असतात आणि भोवताल सगळे नात्या गोत्याचेच बसलेले असतात. रडारड चालते. चमच्याभर तरी दूध घ्या ना, डेड बॉडीला. बरं का, ते मागत होतं तेव्हा कोणी देत नव्हतं. आग्रह कुठं असते ताई, मेले. चमच्याभर तरी दूध घ्या ना. मुलगी म्हणते एवढं तरी ऐका ना. मुलगा म्हणतो एक शब्द तरी बोला ना. म्हातारी तर पार डेड बॉडी कवटाळून एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, मी बघत होतो आणि तूच बघत नव्हती, गोठ्यात नेऊन टाकला मला. अरे इंद्रिय सगळे आहे, डोळे आहे, पाय आहे, हात आहे, कान आहे आणि आग्रह नातलगाचाच आहे. एक शब्द बोला, एकदा बघा, एवढा ऐका, चमच्याभर दूध घ्या. आता तोंड असून का बोलत नाही, डोळे असून का पाहत नाही, कान असून का ऐकत नाही? ही क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवी ऐकवी एक नारायण तिथपर्यंत आलो आपण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. ही सगळी क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतली. एवढंच नाही, माणूस चालतो याच्यात त्याची सत्ता यात नवल नाही. झाडाचं पान हालतं, वेदाची बोलाने तुझी आसते रे. वेदाची बोलाने तुझी आसते वेदाची बोलाने तुझी आसते रे. वेदाची बोलाने सूर्याची चालने तुझी आसते. सूर्याची चालने तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुला सारे तुझी ऐसा तू समर्थ मस्त. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे. हेच नाही, झाडाचं पान हालतंय ना. आता हे पहा, अशोक वृक्षाचं पान हालतं, याला कारण त्याची सत्ता आहे. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. या बोधावर साधू संत असल्यामुळे राहिली अहंता. इथपर्यंत आलो आपण. आता पहिलं चरण पुरं करू, अजून 4-5 चरण राहिले ना, वेळ संपवायचा आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव.
आणि झाडाचंही पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही या बोधावर संत असल्यामुळे वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता मग राहिली अहंता मग कोठे. म्हणून पुसोनिया ठाव अहंतेचा. पुन्हा एकदा ऐका. सर्वाभूती एक वासुदेव पाहे. आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे त्याला संत म्हणतात. त्याला तोची संत साधू, तोची संत साधू. इथपर्यंत आलो आपण. सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि अहंतेचा ठाव पुसला आहे त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात. तोचे संत साधू वडखावा निका. इथे समानार्थी शब्द वाटत असले तरी थोडासा फरक आहे. काही काही शब्द माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले परिचयाचे आहे. लक्ष्मीनं पैसा अर्थ एकच आहे पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. गाव झोपल्यावर मागच्या दरवाजातून रात्री 12ला आत शिरतो त्याला म्हणतात पैसा. आणि दुपारी 12ला गावकऱ्याच्या समोर डीजे लावून वाजत गाजत सन्मानानं पुढच्या दरवाजातून बंगल्यात येते ही लक्ष्मी. लक्षात ना. बेटा म्हणजे मुलगाच, लडका म्हणजे मुलगाच, पुत्र म्हणजे मुलगाच. पण पिताजी बंटवाड़ा करे उसमें खुश रहे, बंटवाड़े में खुश रहे वो बेटा. बंटवाड़े के बाद भी पिता को लड़ लड़के ज़्यादा इस्टेट मांगता है वो लड़का. और जो पिताजी को कहता है पिताजी तुम्हारी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. तसं साधू संत समानार्थी आहे पण थोडं बारीक बारीक व्याख्येमध्ये थोडा बदल आहे. साधूची व्याख्या, संताची व्याख्या पुढच्या चरणामध्ये ती दिलेली आहे. साधू कोणाला म्हणतात, संत कोणाला म्हणतात. संत वाङ्मयात 2 व्याख्या. साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. दया क्षमा ज्याची दासी साधू म्हणावे तयासी. आणि संत त्याची संत तेची 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 संत. ज्याचा हे विसरले, ज्याचा हे विसरले, इथे दुसऱ्या चरणामध्ये 2 शब्द आल्यामुळे आपले 2 मिनिट घेतले मी. तोचे संत साधू वळखावा निका. संत तेची संत तेची संत ज्याचा हेत विठ्ठले. साधू साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. बस त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. तोची संत साधू वळखावा निका. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे येरते आहे का मायाबद्ध. बस हा फरक आहे. मायेच्या बंधनात आणि माया त्यांच्या बंधनात 2 मध्ये हा फरक आहे. पूर्वीचा काळ सगळ्यांना माहिती आहे. प्रेत यात्रा कोणी माणूस मेला की मुख्य रस्त्यानं गावात एक चक्कर, अंतयात्रा त्याला अंत शेवटचं दर्शन गावातून फिरवायचं आणि मग स्मशानभूमीत न्यायचं. त्याचा उद्देश होता ते प्रेत यात्रा पाहिली म्हणजे म्हातारे माणसं दबक्या आवाजात चर्चा करायचे. असे कोण आहे तुम्हाला माहित नाही ना. अमुक मेलं आणि तिथं तंबाखू खाऊन गेलं सकाळी, तेच मेलं. ते तर माझ्यापेक्षा 5 वर्षानं लहान होतं. आता तू डोकं चालव. लहान मेलं म्हणजे तुझा नंबर लागला असा म्हाताऱ्यावर परिणाम व्हावा म्हणून प्रेत यात्रा. तिथं एक चक्कर
तसा अट्टल गुन्हेगार सापडला ताई तर त्यालाही पोलीस पहिले गावात फिरवायचे मुख्य रस्त्याने आणि मग पोलीस स्टेशन. अट्टल गुन्हेगार सापडला, 10-20 पोलीस पुढं 10-20 पोलीस माग, मध्ये गुन्हेगार मुख्य रस्त्याने. KG2ला असेल ते पोर, KG2ला फार पोरं हुशार सध्याची. बऱ्याच आजोबाचे मोबाईल नातूच दुरुस्त करून देतात, पुन्हा आजाचा 7-12 काढतात. तुला कळत नाही तर ठेवतं कशाला, हा माझा घे 1200चा आणि तू माझ्याकडे दे. हे इथल्या बऱ्याच आजोबाला त्याचे अनुभव आहे. KG2ला होतं, त्याची आईन तो दारात उभे ते चालले, 10-20 पोलीस पुढं 10-20 पोलीस मागं आणि मध्ये अट्टल गुन्हेगार. मम्मी काय बाळा, 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही, हे मिरवणूक कशाची ग? मिरवणूक नाही बेटा, मग ते गुन्हेगार मध्ये चालतंय ते आणि मागं पुढे चालतं ते पोलीस. त्याला नेतील पोलीस स्टेशनला, खूप मारतील. गुन्हे केल्यावर असं होतं बरं का. झालं, त्यानं व्याख्याच पाठ केली ताई. ज्याच्या मागे पुढे पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार, ज्याच्या मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार, ज्याच्या मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. शाळेत जाताना तेच घोकत जायचं, मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. शाळेतून येताना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. रात्री झोपताना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. 1 महिना व्याख्या पाठ केली त्यानं, मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. आणि 1 महिन्याने मंत्री महोदय त्या गावात आले. आता पुढचं कीर्तन कळलं वाटते तुम्हाला. मोठा बंदोबस्त. आज तर 550 पोलीस पुढं आणि 550 पोलीस मागं, मध्ये मंत्री. हे KG2 आलं दरवाजातच होतं, फक्त मम्मी किचनमध्ये होती. त्यानं लवाजमा बघितला आणि इतकं खुशीत आलं, म्हणले बापरे, मागं पुढं पोलीस मध्ये चालतंय ते गुन्हेगार. मम्मी घरात होती ना, लवकर बाहेर ये. काय झालं रे? मोठा गुन्हेगार आला. आली मम्मी. मम्मीनं पाहिलं मंत्री, घाबरून गेली. लेकराचं तोंडच दाबलं. तो लवाजमा पुढे जाऊ दिला आणि तोंडावर हात काढला. का ग मम्मी तोंडावर हात ठेवला, माझं तोंड का दाबलं? तू काय म्हणला? मी म्हणला लवकर बाहेर ये की मोठा गुन्हेगार आला. मोठा गुन्हेगार नाही, मंत्री आहे. कसं काय? तूच तर म्हणत होती मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. त्या दिवशी 10 पोलीस होते, मला वाटलं आज 50 आहे. मोठा गुन्हेगार नाही. नाही बेटा नाही. अरे हे दिसायला सारखं आहे पण असायला एक फरक आहे. तू पाय, त्या दिवशी गुन्हेगार मध्ये चालत होता, आज मंत्री मध्ये चालतात. त्या दिवशी पोलीस मागं पुढे होते, आजही पोलीस मागे पुढेच आहे. फरक हा आहे बेटा, त्या दिवशीचं मधलं पोलिसांच्या ताब्यात होतं, आजचे पोलीस मधल्याच्या ताब्यात आहे. तसं आपण मायेच्या ताब्यात आहोत आणि माया साधू संताच्या ताब्यात आहे. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, होय दासी लागे 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 माया, होय दासी. तुका म्हणे माया, होय दासी लागे माया, होय दासी लागे माया, होय दासी लागे येरते आहे का मायाबद्ध. तुम्ही आम्ही सगळे मायेच्या ताब्यात आहो आणि माया साधू संताच्या ताब्यात आहे. तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया. दासी लागे पाया कशाला? त्यांचं नाव जरी घेतलं
ज्ञानदेव म्हणता माया अजिबात घाबरायचं नाही, मस्त चाललंय आपला. फक्त मला पुरावा द्यायची सवय आहे ना, पुरावा. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, म्हणून तोची संत साधू वळ खावा निका, त्याच्या व्यतिरिक्त येर ते ऐका मायाबद्ध. इथपर्यंत आलो आपण. एवढंच नाही, सर्वसामान्य ज्याच्यासाठी प्राणाची आहुती देतात, दोन भाऊ सक्के एकमेकावर जीवापाड प्रेम. अगदी थोडक्यात सांगतो. नांगर घेऊन आला मोठा भाऊ, सकाळी नांगरट चालू आहे. नांगरट करता करता नांगराच्या फाळ अडला म्हणून पाल खोदून 25 लिटर पाणी बसेल एवढा सोन्याच्या मोहरानं भरलेला तांब्याचा हांडा. आता नांगर हाणतंय का ते? 25 लिटर पाणी बसेल एवढा हांडा सोन्याच्या मोहरानं. बैल तर दिली मला थाकलून. आनंदाला पारावार नाही. 9:30ला धाकटा भाऊ न्याहारी घेऊन आला. हे नीट आहे का बरं का? न्याहारी, दादा न्याहारी आणली रे. याच्या मनात आलं, हे पा धन काय करतात आहे. याच्या मनात आलं, मी एकटा असतो मायबापाला तर हांडा एकट्याला भेटला असता. म्हणलं आताही काय बिघडलं, इकडे रे. राहू दे, मोबाईल राहू दे थोडा. घरून आला असेल. आम्हाला कुत्र विचारत नाही. भाऊ तुम्ही भाग्यवान लोक आहे, भाग्यवान आहे. विठ्ठल इकडे तो न्याहारी घेऊन जवळ आला. ताई फाळ काढून तयार होता, टाकला त्याच्या डोक्यात, मारला भाऊ. भाऊ मारला त्याच खड्ड्यात. दुपारी माय आली ना, अरे भाकरी आणली रे, आणि तू दिसतं धाकटा कुठं आहे रे. म्हणलं आता हाय पुरावा नष्ट केलेला बरा. मारली माय, आता वाढवत नाही प्रकरण. 2 गेले, हांडा तिथंच आहे अजून. आता दिवसाचा कसा न्यावा म्हणून सूर्य मावळला. सूर्य मावळला म्हणतो, रात्र झाली, रात्रीचे 12 वाजले. 12 नंतर हांडा उचलला. आळणे नीट ऐका, चालला गावाकडे. तिकडनं 4 चोर चोरी न मिळाल्यानं वैतागून आलेले. हा हांडा घेऊन चाललेला. अडवलं. काय काय नाही, मजूर होता कामाला, पाणी प्यायला नाही. मजूर रात्री 2 पर्यंत काम करते मजूर. ठेवाले, घाबरू नका. ठेवलं खाली. बॅटरी मारली तर सोन्याच्या मोहरा नाचू लागले 4ही. म्हणला नाचता कशाला, आधी याला उडवा. मारला जाग्यावर. 3 गेले, आता 4 चोर. म्हणला वाश, जन्मभर चोरी करायची गरज नाही, पण म्हणला दिवसभराचे उपवाशी आहे आपण. 2 जण जा रे गावात, काहीतरी खायला आणा. म्हणला आता रात्री 2ला हॉटेल. लेका त्याला म्हणाव एका लाडवाचे 100 रुपये घे. याच्या काय बाबात जाते. झालं. हे 2 पाठवले गावात, 2 बसले तिथं. यांनी लाडू घेतले, पण विचार केला का रे आपण असं केलं तर याच्यात थोडं कुठून रोगर आणायचं, लाडवात थोडं थोडं टाकायचं. आपण नाही खायचं, ते दोघं खातील. ते मेल्यावर आपण हांडा वाटून घेऊ. तयारीनं आले हे लाडवात रोगर घालून. आणि हे दोघं म्हणले का रे यांना आजच घेतलं टोळीत. काय नशीबले का यांच्या नशिबानं आजच हांडा लागाव का रे. म्हणलं मग बिघडलं काय. काय आल्या आल्या दोघाला जागेवर ठार करू, मग लाडू खाऊन वाटून घेऊ हांडा. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. जसे जाग्यावर मारले दोघं. म्हणले आता लाडू खा. यांनी लाडू खाल्ले. हांडा तिथंच आहे. 7 गेले. पाहता काय माझ्याकडे.
तुका म्हणे धन तुका तुका म्हणे धन तुका धनासाई रे निसार धनासाई रे धनासाई सर्वसामान्य माणसं नामदेव महाराज म्हणतात ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्या धनाकडे पाहण्याचा साधू संताचा दृष्टिकोन देखील सामान्य माणसं ज्या धनासाठी प्राणाची आहुती देतात त्या धनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन साधू संताचा देखील या धन मृतिके समान नवविध रत्न जैसे धोंडे देखील या धन मृतिके समान नवविध रत्न जैसे धोंडे. पंढरपुरामध्ये कुंभार समाजाचे एक संत होते. आपले तेरडोकीचे नाही, ते गोरोबा काका, ते कुंभार समाजातलेच. पण पंढरपूरचे स्थायिक संत एक राका नाव त्याचं, राका कुंभार. त्याच्या बायकोचं नाव बंका आणि एकच मुलगी होती ती वंका. आता काही लक्षात राहायला काही अडचण आहे का? नामदेवाने लिहिलेलं सांगतो. कुंभार तो राका, कांता त्याची बंका आणि कन्या नाम वंका. तिघे जण पंढरी क्षेत्रात राहती आनंदे, वाचेने गोविंद स्मरताते. पंढरी क्षेत्रात राहती आनंद, पंढरी क्षेत्रात राहती आनंद.